नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवार कोचिंग क्लासेस जालना या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आपण पायथागोरस थेरम चॅप्टर नंबर 2 हा स्टार्ट करणार आहोत. तर पायथागोरस थेरम हे सेकंड चॅप्टर आपण सिमिलॅरिटी हे चॅप्टर पूर्णपणे संपवलं आणि आज आपण पायथागोरस थेरम या चॅप्टरला सुरुवात करतोय. पायथागोरस, मला असं वाटतं की आपण आपल्या स्टुडंट लाईफ मध्ये खूप वर्षापासून नियर अबाउट 5व्या वर्गापासून आपण हा थेरम किंवा हे नाव ऐकत आलो. पायथागोरस हा अतिशय महत्वाचा भाग हा जॉमेट्री मध्ये आहे. तो फार उपयोगी आहे. बरेचसे कन्सेप्ट या पायथागोरसने क्लिअर केलेले आहेत. तर पायथागोरस थेरम, तर हा थेरम आहे काय? आता तुम्हाला मी या अगोदरही सांगितलं, सिमिलॅरिटी मध्ये पण खूप मोठ्या प्रॉपर्टीज बघितल्या आपण. मी सांगितलं तुम्हाला की कोणतीही प्रॉपर्टी असू द्या, त्या प्रॉपर्टीला आपल्याला अप्लाय करायचं असेल तर त्या प्रॉपर्टीला सगळ्यात पहिलं दोन गोष्टी असतात. एक म्हणजे बंधन आणि अधिकार. बंधन आणि अधिकार या दोन गोष्टी जोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत कोणती प्रॉपर्टी कुठे वापरायची हे तुमच्या लक्षात येणार नाही. त्यामुळे मित्रांनो, पायथागोरस मध्ये बंधन काय आहे, पायथागोरस हा कुठे काम करतो, तर याचं उत्तर आहे हा फक्त आणि फक्त राईट अँगल ट्रायंगल, मराठीमधून काटकोन त्रिकोणामध्ये वापरता येतो. बाकी पायथागोरस थेरम हा कुठेही काम करत नाही. म्हणजे पायथागोरसला अप्लाय करायचं असेल तर ट्रायंगलचा प्रकार हा राईट अँगल ट्रायंगलच असायला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला पायथागोरस अप्लाय करता येणार नाही. कळलं? तर राईट अँगल ट्रायंगल म्हणजे पहिली आज इंट्रोडक्शन मध्ये आपण चर्चा करणार आहोत राईट अँगल ट्रायंगल, जो सर्वांचा परिचित आहे. पण आपण एक छोटीशी नजर आपण यामध्ये टाकू. राईट अँगल ट्रायंगल, जो राईट अँगल ट्रायंगल असतो, आजचा जो पहिला टॉपिक आहे तो आहे राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. याची व्याख्या जर झाली मराठीमधून करायची, त्रिकोणाचा जे अंतरकोन असतात, 3 अंतरकोन, त्यातला एक कोन जर 90 डिग्रीचा असेल तर त्या ट्रायंगलला राईट अँगल ट्रायंगल म्हणतात. बरोबर आहे? म्हणजे ट्रायंगलच्या 3 अँगल पैकी एक अँगलचं मेजर हे जर 90 डिग्री असेल तर देन दॅट ट्रायंगल इज कॉल्ड अ राईट अँगल ट्रायंगल. इज दॅट क्लिअर? मग यामध्ये 90 डिग्री तुम्हाला माहिती आहे, सगळे अँगल तुम्ही तुमच्या कंपास मध्ये जो डी आहे त्यावर जर तुम्ही कोन अँगल्स बघितले तर बघा, 10 डिग्री इकडे पण आहे, इकडे पण आहे, 30 इकडे पण आहे, इकडे पण आहे. सगळे अँगल जे आहेत ते क्रॉस मध्ये आहेत. फक्त 90 डिग्रीचा हा अँगल असा आहे जो इकडच्या साईडनं स्टार्ट केला तरी असा येतो एकदम सरळ, आणि इकडनं 0 पासून स्टार्ट केला तरी तो तिथेच येतो. बरोबर आहे? आपण याला परपेंडिक्युलर म्हणतो, कारण परपेंडिक्युलर हा अगदी सरळ असतो. मग यामध्ये काय असतं, 90 डिग्री कधी तयार होते, जेव्हा एक लाईन, एक सेगमेंट हा दुसऱ्या सेगमेंटवर परपेंडिक्युलर असतो. बरोबर आहे? मग काय करूया आपण, ही एक साइड आहे आणि ही या साइडवर परपेंडिक्युलर आहे. म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल तयार झाला, एक अँगल 90 डिग्रीचा तयार झाला, आणि अशा पद्धतीने हा ट्रायंगल या ठिकाणी फॉर्म होईल. बरोबर आहे? हा झाला राईट, या ट्रायंगलला आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणू शकतो. कारण यामध्ये जर बी हा 90 डिग्री जर आहे, बी हा 90 डिग्री जर आहे, याचा अर्थ हा राईट अँगल ट्रायंगल आहे. पुन्हा एक गोष्ट, ए बी हा अँगल जर 90 डिग्री आहे, याचा अर्थ ए बी ही साइड बीसी वर परपेंडिक्युलर आहे, किंवा बीसी ही साइड ए बी वर परपेंडिक्युलर आहे. दोघांचा अर्थ एकच होतो. AB ही साइड BC वर परपेंडिक्युलर आहे, किंवा BC ही साइड AB वर परपेंडिक्युलर आहे, एकमेकांवर परपेंडिक्युलर आहे. मग ही त्यावर किंवा ती यावर. राईट? आता राहिला प्रश्न AC चा. बरोबर? AC म्हणजे काय? मग याचा अर्थ काय, या राईट अँगल ट्रायंगल मध्ये अँगल B हा 90 डिग्री झाला. या ट्रायंगलच्या AB आणि BC साइडला तुम्ही काय म्हणणार, तर याला दोन गोष्टी आहेत. AB आणि BC ला तुम्ही बेस आणि हाईट म्हणा. या साइडला जर बेस म्हणलं तर याला हाईट म्हणा, याला जर बेस म्हटलं तर याला हाईट म्हणा. AB अँड BC आर द बेस अँड साइड रिस्पेक्टिव्हली. कोणती पण घेऊ शकता तुम्ही, काही टेन्शन नाही त्याला.
दुसरी गोष्ट पुन्हा एबी आणि बीसी हे बेस आणि साइड तर आहेच, अजून एक नाव आहे यांना, दीज आर द परपेंडिक्युलर साइड्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलच्या ह्या साइड्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे या साइडला तुम्ही एबी आणि बीसी ला परपेंडिक्युलर साइड्स असं सुद्धा म्हणू शकता. राहिला प्रश्न एसीचा. एसीला म्हणतो आपण हायपोटेनियस. काय म्हणतो? हायपोटेनियस. आता हायपोटेनियस म्हणजे काय, याची डेफिनेशन जर झाली तर काय, 90 डिग्रीची अपोजिट साइड जी येते, म्हणजे जो अँगल 90 डिग्री आहे. आता सर 90 डिग्री नसेल तर मग तो राईट अँगल ट्रायंगलच नाहीये. राईट अँगल ट्रायंगल असेल तरच हायपोटेनियस क्रिएट होतो. मग 90 डिग्रीचा अँगल असणार तरच हायपोटेनियस येणार. मग 90 डिग्रीच्या अपोजिट म्हणजे समोरची जी बाजू आहे त्याला म्हणतात हायपोटेनियस, मराठीमधून कर्ण. म्हणजे एसी ला म्हणतो आपण हायपोटेनियस. कळालं बाळांनो? तर एसी ही हा झाला हायपोटेनियस. एबी आणि बीसी हे काय झाले? परपेंडिक्युलर साइड्स म्हणजे बेसेस आणि हाइट्स. कळालं? तर ही एक छोटीशी माहिती आपण राईट अँगल ट्रायंगलच्या बाबतीत बघितली, जी तुम्हाला या अगोदरही कदाचित माहिती असेल. पुढचा जो टॉपिक आहे तो असा आहे, चॅप्टरच्या हळूहळू बेसिक मध्ये आपण आता बेसिक स्टार्ट करून आपण चॅप्टर मध्ये एंट्री करत आहोत. बाळांनो, पहिली जी प्रॉपर्टी आहे आता त्या प्रॉपर्टीवर आपल्याला बघायचं आहे, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. या टॉपिकला व्यवस्थित समजून घ्या, कारण परीक्षेला विचारला जाणारा जो थेरम आहे, जो आहे पायथागोरस थेरम, तर त्याचा जो बेस आहे त्याला समजून घेण्याची जी आयडिया आहे, टेक्निक आहे, ती या प्रॉपर्टीवर डिपेंड आहे. लक्ष द्या बाळांनो, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय? पुन्हा आलं, कोणतीही प्रॉपर्टी असू द्या, दोन गोष्टी आल्या, बंधन आणि अधिकार. बाळांनो, या प्रॉपर्टीला यूज करण्याचा सगळ्यात पहिला पार्ट असा आहे, दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नंबर एक, तो राईट अँगल ट्रायंगल असला पाहिजे. मग एक राईट अँगल ट्रायंगल घेतला आपण. या राईट अँगल ट्रायंगलचं नाव घेऊया आपण एबीसी. यामध्ये बी हा 90 डिग्रीचा एक अँगल 90 डिग्री ठेवला म्हणजे तो राईट अँगल ट्रायंगल झाला. यामध्ये हायपोटेनियस आहे एसी. तर जो अँगल 90 डिग्रीचा आहे त्याच्या व्हर्टेक्स मधून हायपोटेनियस वर एक परपेंडिक्युलर सेगमेंट पडला पाहिजे. एक परपेंडिक्युलर सेगमेंट टाकला आपण इथे बीडी. ठीक आहे, बीडी इज परपेंडिक्युलर ऑन एसी. दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, मी पुन्हा इंडिकेट करतो. इथे घेतो इन ट्रायंगल एबीसी. इन ट्रायंगल एबीसी अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल बी हा 90 डिग्री असला पाहिजे. अँड सेगमेंट बीडी परपेंडिक्युलर ऑन हायपोटेनियस एसी. बीडी हा एसी वर परपेंडिक्युलर असायला पाहिजे. बाळांनो, असं जर असेल तर आपल्याला हे झालं बंधन, की राईट अँगल ट्रायंगल असायला पाहिजे आणि हायपोटेनियस वर परपेंडिक्युलर सेगमेंट असायला पाहिजे. असं असेल तर तुम्हाला दोन गोष्टींचा अधिकार मिळतो. त्यातली पहिला जो अधिकार आहे, या ठिकाणी पहिला जो अधिकार आहे त्या अधिकाराचं नाव आहे सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल तुम्ही पूर्ण लिहायचं आहे. आणि दुसरी जी प्रॉपर्टी आहे, दुसरा जो अधिकार आहे त्याचं नाव आहे जिओमेट्रिक. जिओमेट्रिक मीन प्रॉपर्टी. जिओमेट्रिक मीन प्रॉपर्टी. या दोन गोष्टी आपल्याला आज पाहायच्या आहेत, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल आणि जिओमेट्रिक मीन प्रॉपर्टी. या दोन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायच्या आहेत. आता काय होतं, दोघांसाठी पण लक्षात घ्या, बंधन तेच आहे. म्हणजे याला वापरायचं असेल तरी त्याच दोन गोष्टी लागतात, की तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असायला पाहिजे आणि हायपोटेनियस वर परपेंडिक्युलर असायला पाहिजे. सेम जिओमेट्रिक मीन प्रॉपर्टी जर वापरायची असेल तर या प्रॉपर्टीला वापरण्यासाठी बंधन सुद्धा तेच आहे, राईट अँगल ट्रायंगल पाहिजे आणि हायपोटेनियस वर परपेंडिक्युलर सेगमेंट असायला पाहिजे. चला बाळांनो, राईट सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल ही प्रॉपर्टी काय सांगते बघा बाळांनो. एबीसी हा एक राईट अँगल ट्रायंगल होता आहे. एबीसी हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि एबीसी, मला सांगा, जेव्हा बीडी हा परपेंडिक्युलर नव्हता तेव्हा हा ट्रायंगल सिंगल होता, एकटाच होता. पण काय झालं, बीडी हा परपेंडिक्युलर पडल्यामुळे
इथे एकूण 3 ट्रायंगल तयार झाले. कसे? एक मोठा ट्रायंगल एबीसी, बीडी पडल्यामुळे बीडीच्या पलीकडे एक ट्रायंगल तयार झाला हा, आणि बीडीच्या अलीकडे एक ट्रायंगल तयार झाला, खाली तयार झाला, म्हणजे एकूण ट्रायंगलच्या संख्या झाल्या 3. राईट. मग आता हे जर मी कशासाठी सांगतोय, कारण ही जी प्रॉपर्टी आहे ही काय प्रॉपर्टी सांगते माहितीये, जर समजा राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियस वर परपेंडिक्युलर सेगमेंट पडत असेल तर ही प्रॉपर्टी सांगते की जे 3 ट्रायंगल तयार झाले हे 3 ट्रायंगल एकमेकांबरोबर सिमिलर असतात डायरेक्ट. अर्थात ते प्रूव्ह पण करता येतं, पण ते प्रूव्ह करण्याची प्रॉपर्टी तुम्हाला पेपरला विचारल्या जात नाही, त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला ते सिमिलर घेता येतात. म्हणजे तुम्हाला अधिकार समजून सांगतोय मी डायरेक्ट. हा अधिकार आपल्याला सिद्ध सुद्धा करता येतो, प्रूव्ह करता येतं, परंतु तो थेरम तुम्हाला प्रूव्ह करायला पेपरला विचारला जात नाही, म्हणून आपण डायरेक्ट मी तुम्हाला त्याचा अधिकार सांगतोय. मग आता ही प्रॉपर्टी काय सांगते, कोणताही ट्रायंगल बरोबर तुम्हाला बिनधास्त सिमिलर दाखवता येतो. म्हणजे काय अधिकार मिळाला, वाटेल तेव्हा कोणत्याही ट्रायंगल बरोबर सिमिलर दाखवता येतो. बरोबर. मग मोठा ट्रायंगल कसा येईल या अधिकाराने, मोठा ट्रायंगल येतो एबीसी, ट्रायंगल एबीसी हा ट्रायंगल सिमिलर दाखवता येतो. इकडच्या ट्रायंगलचं नाव लक्षात घ्या, नाव देण्याची टेक्निक आहे, या टेक्निकला विसरू नका. बघा कसं आलं, एबीसी म्हणजे आपण काय केलं, मोठ्या ट्रायंगलचा जो 90 डिग्रीचा अँगल आहे तो मधात घेतला. बघा एबीसी. दुसऱ्याचं नाव घेताना जिथून स्टार्ट केलं तुम्ही ए व्हर्टेक्स तिथूनच स्टार्ट करा, 90 डिग्री आत घ्या. या ट्रायंगलचं नाव घेताना काय करावं लागेल, ए पासून स्टार्ट करा, त्याच व्हर्टेक्स पासून डी हा 90 डिग्री आत घ्या, मग बी. या ट्रायंगलचं नाव येईल एडीबी. सिमिलर ट्रायंगल एडीबी, दुसऱ्या ट्रायंगलचं नाव एडीबी. जिथं थांबले तिथूनच सुरुवात करा, 90 डिग्री आत घ्या, बीडीसी. सिमिलर ट्रायंगल बीडीसी. बीडीसी. इज दॅट क्लिअर? पुन्हा एकदा बघा, मोठ्या ट्रायंगलचं नाव एबीसी, पुन्हा ए वर जा, 90 आत घ्या, ए तिथे गेलो, डी हा 90 डिग्री मिडलला घेतला, एडीबी. जिथं थांबले तिथूनच पुढच्या ट्रायंगलची सुरुवात करा, 90 डिग्री मिडलला घ्या, बीडीसी. राईट. पुन्हा एबीसी, ए वर जा, एडीबी, पी पासून स्टार्ट करा, बीडीसी. म्हणजे कोणताही कोणत्याही ट्रायंगलने सिमिलर दाखवता येतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाळांनो हे तीनही ट्रायंगल ऍट अ टाइम तिन्ही सिमिलर. हो, आपण प्रॉपर्टी बघितली सिमिलॅरिटी मध्ये, बघितली ना, ट्रान्झिटिव्हिटी. बरोबर. पहिला दुसऱ्याशी सिमिलर आहे, दुसरा तिसऱ्याशी, म्हणजे तिसरा पहिल्याशी, म्हणजे कोणी कोणाशी आहे. बरोबर. तर ही झालं पहिले आपल्याला अधिकार. जर असं असेल तर आपल्याला कोणत्याही ट्रायंगलशी सिमिलर दाखवता येतो. आणि आपण असा दाखवला की त्याचं नाव रिझन लिहून टाकायचं, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. इज दॅट क्लिअर? दुसरी जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. आता जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी म्हणजे काय? जॉमेट्रिक मीन म्हणजे याचा अर्थ होतो भूमिती मध्य. मग भूमिती मध्याची प्रॉपर्टी काय येते बाळांनो, लक्षात घ्या. ट्रायंगल एबीसी मध्ये बघा, जसं या बीडी मुळे 3 ट्रायंगल तयार झाले एकूण, तसं या बीडी मुळे, या बीडी पडण्याच्या अगोदर मला सांगा, एसी हा हायपोटेनियस सिंगल हायपोटेनियस होता, पण या बीडी मुळे काय झालं, बीडी परपेंडिक्युलर मुळे काय झालं, एसी याचे एकूण 3 भाग तयार झाले. सर 3 कसे? बघा ना, एक एडी छोटा, डीसी हा एक छोटा, आणि एसी हा तर ओरिजिनल एक होता. बरोबर. म्हणजे त्या सेगमेंटवर एकूण 3 सेगमेंट, छोटे छोटे 2 आणि मूळचा 1, असे 3 सेगमेंट तयार झाले. तर आपल्याला ही जी प्रॉपर्टी आहे ही ट्रायंगलच्या बाबतीत नाही तर सेगमेंटशी रिलेटेड आहे. कशी नीट लक्ष द्या आता. मग जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी मध्ये असं जर घडत असेल, कसं, राईट अँगल ट्रायंगल असेल आणि हायपोटेनियस वर परपेंडिक्युलर असेल, तर बाळांनो एक लक्षात घ्या, जो परपेंडिक्युलर पडला तो जॉमेट्रिक मीन असतो. मग परपेंडिक्युलर कोण पडला? बीडी. म्हणजे याचा अर्थ कोण? जॉमेट्रिक मीन कोण आहे? तर बीडी. आता प्रश्न आहे कुणाचा, बरोबर ना. मग कुणाचा हा प्रश्न जर विचारला तर कुणाचा, तो ज्या हायपोटेनियस वर पडला तर त्याचे जे 2 छोटे छोटे तुकडे तयार झालेले आहेत त्या तुकड्यांचा. बरोबर. आणि तुम्हाला जॉमेट्रिक मीन 9th मध्ये रेशो अँड प्रॉपोर्शन मध्ये आपण बघितलं की जो जॉमेट्रिक मीन असतो त्याचा स्क्वेअर होतो आणि तो ज्याचा आहे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं. याचा अर्थ जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टीने आपल्याला काय म्हणता येईल, कोण जॉमेट्रिक मीन आहे? जो परपेंडिक्युलर पडला तो, म्हणजे येईल इथं बी डी स्क्वेअर. जॉमेट्रिक मीन आहे बीडी म्हणजे त्याचा झाला स्क्वेअर,
आणि तो कुणाचा आहे, एडी आणि डीसीचा, म्हणजे त्यांचं होईल मल्टिप्लिकेशन, म्हणजे येईल एडी डॉट डॉट म्हणजे मल्टिप्लाई इंटू डीसी, म्हणजे आपल्याला हा अधिकार मिळवता येतो. म्हणजे ह्या जर दोन कंडिशन्स यामध्ये असेल तर आपल्याला पहिल्या प्रॉपर्टीनं, या प्रॉपर्टीनं कोणताही ट्रायंगल बरोबर सिमिलर दाखवता येतो. आणि जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी या नावाच्या प्रॉपर्टी मध्ये आपल्याला काय अधिकार मिळतो, जो परपेंडिक्युलर पडला त्याचा स्क्वेअर आणि ज्याच्यावर पडला त्याचे जे दोन तुकडे तयार झाले त्यांचं मल्टिप्लिकेशन. आलं लक्षात? तर या दोन प्रॉपर्ट्या आपल्याला आज लक्षात आल्या असेल. या टॉपिकचं नाव होतं सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. त्यामध्ये दोन बंधन तेच आहे, अधिकार मात्र दोन दोन आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण कोणता अधिकार वापरायचा. इट इज द डिपेंड ऑन द नीड, आपल्या गरजेवर डिपेंड आहे बाळांनो, की तुम्हाला ट्रायंगल सिमिलर दाखवण्याची गरज असेल तर दाखवा, आणि तुम्हाला जर बीडी स्क्वेअर किंवा सेगमेंटचं रिलेशन घ्यायचं असेल तर तुम्ही सेगमेंटचं पण रिलेशन घेऊ शकता. बाळांनो याला सुद्धा प्रूव्ह करता येतं, पण आपल्याला तो थेरम पेपरला विचारला जात नाही. बरोबर आहे? तर हे झाले टॉपिक एवढे महत्वाचे. यानंतर आपण सिमिलॅरिटी चॅप्टर मध्ये बघितलं असेल, आपण तीन इम्पॉर्टंट थेरम घेतले जे आपण प्रूव्ह केले. पायथागोरस थेरम हा 4थ्या नंबरला येतो, जो परीक्षेला विचारला जाऊ शकतो. म्हणजे पायथागोरस थेरम हा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. तर बघूया पायथागोरस थेरम. आपल्या टॉपिक प्रमाणे 4th इम्पॉर्टंट थेरम फॉर एक्झाम, कारण सिमिलॅरिटी मध्ये 3 थेरम आपण प्रूव्ह केलेत आणि हा 4th नंबरचा आपल्या लिस्टिंग मध्ये 4th नंबरला येतो. या थेरमचं नाव आहे पायथागोरस थेरम, नेम आहे याचं. स्टेटमेंट जे पेपरला येताना कसं येईल, प्रूव्ह दॅट, आणि मग स्टेटमेंट येईल. ठीक आहे? प्रूव्ह दॅट इन अ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, राईट अँगल ट्रायंगल असायला पाहिजे. द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस, जर राईट अँगल ट्रायंगल, एकच बंधन आहे, राईट अँगल ट्रायंगल असायला पाहिजे. तर आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. मग नुसत्या एकट्या हायपोचा स्क्वेअर हा किती येतो, द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साइड, ज्या दोन बाजू उरल्या त्यांना आपण बेस आणि हाईट म्हणतो. म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की लहानपणापासून, जेव्हापासून 5वी 6वी 7वी पासून आपण हा थेरम असा वापरतो, हायपो स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. तर असा का आहे, कारण तो फॉर्म्युला असा आहे, द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. मग हायपोटेनियसचा स्क्वेअर झाला तर रिमेनिंग 2 साइड बेस आणि हाईट असते, म्हणून तो फॉर्म्युला तसा बनतो. चला आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचे की खरंच आज पहिल्यांदा असं होतंय का हा फॉर्म्युला आपण वापरला, खूप वर्षापासून वापरतोय आपण याला, पण हा असा काय येतो हे आपल्याला याचं कारण माहित नाही. आज आपण सिद्ध करून दाखवणार आहे. म्हणजे काय, आपण आज स्वतः पायथागोरस होणार आहे. म्हणजे हा आपण समजून सांगणार आहे की खरंच हे खरं कसं आहे, तर स्वतः आपण पायथागोरस होऊन याला सिद्ध करून दाखवणार आहे. ठीक आहे? चला मग बंधन काय आहे यामध्ये, इन अ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, तो राईट अँगल ट्रायंगल असायला पाहिजे. मग सगळ्यात महत्वाचं एक आपण राईट अँगल ट्रायंगल घेऊन टाकू. एक राईट अँगल ट्रायंगल घेतला आपण. ठीक आहे? एक राईट अँगल ट्रायंगल घेतला. या ट्रायंगलचं नाव आपण देऊन टाकू PQR ABC XYZ, काही पण देऊ शकता. आपण देऊ ABC. ट्रायंगलचं नाव घेतलं. यामध्ये B हा 90 डिग्रीचा अँगल कन्सिडर केला आपण. B हा 90 डिग्रीचा आला. यामध्ये लगेच आपण आता गिव्हन लिहून टाकू. गिव्हन मध्ये चला पहिला पार्ट गिव्हन मध्ये काय लिहावं लागेल की हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे लिहावं लागेल इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. बरोबर आहे? यानंतर गिव्हन नंतर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस म्हणजे AC स्क्वेअर, हायपोटेनियस इथं AC आहे. द सम ऑफ, सम म्हणजे प्लसचं चिन्ह येणार, स्क्वेअर्स ऑफ म्हणजे स्क्वेअर येणार, रिमेनिंग साइड्स, मग रिमेनिंग साइड कोणत्या आल्या हायपोटेनियस सोडून, AB आणि BC, म्हणजे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. राईट? यानंतर येतं आपल्याला थोडं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. कन्स्ट्रक्शन, आणि कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे, तर आपल्याला कन्स्ट्रक्शन मागच्या प्रॉपर्टीवरून तुमच्या लक्षात आलं असेल
की बी या पॉइंट वरून तुम्हाला AC वर एक परपेंडिक्युलर सेगमेंट टाकायचा आहे. बरोबर आहे. तो लिहून काढू आपण. काय? ड्रॉ सेगमेंट BD perpendicular on hypotenuse AC perpendicular on hypotenuse AC such that A dash D dash C म्हणजे A D आणि C हे तीन पॉइंट कोलिनियर यायला पाहिजे. पुढचा जो पार्ट सुरू होतो तो होतो प्रूफ. आता आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचंय की कशा पद्धतीनं हे प्रूव्ह करता येईल. बाळांनो लक्षात घ्या, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की कन्स्ट्रक्शन मध्ये आपण असं कंडिशन्स त्या ठिकाणी फॉलो केल्या की BD हा परपेंडिक्युलर टाकल्यामुळे आता आपण ज्या प्रॉपर्ट्या बघितल्या सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल, तर यामध्ये कोणताही ट्रायंगलशी सिमिलर दाखवता येतो. मग काय करायचंय बाळांनो, या प्रॉपर्टीचा यूज करून आपल्याला कोणताही ट्रायंगलशी सिमिलर दाखवता येतो. तर काय करायचं, मोठा ट्रायंगल एका छोट्या ट्रायंगल बरोबर सिमिलर दाखवायचा. पहिल्या अटॅक मध्ये मोठा ट्रायंगल एका छोट्या बरोबर सिमिलर दाखवायचा. मग सिमिलर दाखवला की करस्पॉन्डिंग साइड प्रॉपोर्शन मध्ये येतील. बाळांनो ऑटोमॅटिक इथं AB स्क्वेअर क्रिएट होणार आहे. मग काय करायचं, AB स्क्वेअर क्रिएट झाला म्हणजे इक्वेशन नंबर फर्स्ट. मग मोठा ट्रायंगल जो आहे त्याच्याबरोबर छोटा दुसरा ट्रायंगल सिमिलर दाखवून टाकायचा. म्हणजे पुन्हा करस्पॉन्डिंग साइड प्रॉपोर्शन मध्ये घेतल्या की ऑटोमॅटिक तुम्हाला BC स्क्वेअर मिळणार आहे. इक्वेशन नंबर सेकंड. आता AB स्क्वेअर मिळाला, BC स्क्वेअर मिळाला, त्या दोघांचं ऍडिशन करायचं. म्हणजे काय, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, ऑटोमॅटिक तुम्हाला AC स्क्वेअर त्या ठिकाणी क्रिएट होईल. ही आयडिया झाली शॉर्टकट मधली. मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने ते मांडायचंय. बरोबर. सगळ्यात पहिलं बघा, आता इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. बरोबर आहे, कारण गिवन. आणि सेगमेंट BD इज परपेंडिक्युलर ऑन हायपोटेनियस AC. BD हा AC वर परपेंडिक्युलर आहे. म्हणजे याचा अर्थ असा का, मोठा ट्रायंगल बघा सिमिलर आहे. ABC हा ट्रायंगल सिमिलर आहे. A पासून स्टार्ट, ADB सिमिलर ट्रायंगल ADB. B पासून स्टार्ट, BDC सिमिलर ट्रायंगल BDC. बरोबर. याचं रिझन जर द्यायचं झालं तर काही रिझन का असं का करता येतं आपल्याला, प्रॉपर्टीचं नाव आहे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. बरोबर आहे. राईट अँगल ट्रायंगल मधली सिमिलॅरिटी या ठिकाणी आपण जनरेट केली. बरोबर आहे. पुढचा जो आता पार्ट आहे तो आता बघा, पुढचा कन्सेप्ट कशा पद्धतीने आपण मांडतोय. आता म्हणजे या प्रॉपर्टीनं काय झालं, कोणत्याही ट्रायंगलशी आपण सिमिलर दाखवू शकतो. मग दाखवून घेऊ. मोठा ट्रायंगल ABC एका छोट्या ट्रायंगल ADB बरोबर आपण सिमिलर दाखवू. बघा ADB. मग हे ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स कशा येतील यांच्या प्रॉपोर्शन मध्ये. कशा, याची जर AB घेतली तर पलीकडच्याची AD घ्यावी लागेल. याची जर BC घेतली तर पलीकडच्याची DB घ्यावी लागेल किंवा BD पण म्हणू शकता तुम्ही त्याला. याची जर AC घेतली तर पलीकडच्याची AB घ्यावी लागेल. बघा याची AC तर याची AB. का घेता येतं असं, रिझन आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल सिमिलर होत्या त्यामुळे साइडचं रिलेशन आपल्याला असं घेता येतं. आता प्रश्न असा आहे की आपल्याला AB चा स्क्वेअर पाहायचा. मग AB कुठे कुठे बघा, पहिल्या रेशो मध्ये AB आहे आणि तिसऱ्या मध्ये. मग पहिली जी पिन आहे ती तिसऱ्या बरोबर कनेक्ट केली आपण, कारण तिघांच्याही मधात बरोबरचं चिन्ह आहे, याचा अर्थ सगळे इक्वल आहेत. मग या दोघांमध्ये जर क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड केली तर AB इंटू AB स्क्वेअर वी गेट AB स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AD. इक्वेशन नंबर फर्स्ट. बघा मी म्हटलो तुम्हाला की ऑटोमॅटिक AB स्क्वेअर येणार आहे, तर तो आलाय तुम्हाला तिथे. राईट. यानंतर आता काय करायचं, मोठा ट्रायंगल ABC हा उरलेल्या एका छोट्या ट्रायंगल बरोबर सिमिलर दाखवायचा, ज्याचं नाव आहे BDC. बघा ABC हा ट्रायंगल ADB बरोबर सिमिलर दाखवला. आता मोठा ट्रायंगल दुसऱ्या BDC बरोबर सिमिलर दाखवू. म्हणजे यांच्या पण साइड प्रॉपोर्शन मध्ये घेता येईल. बघा यांचे नाव, याची जर AB घेतली तर याची BD घ्यावी लागेल. याची जर BC घेतली तर याची DC घ्यावी लागेल. याची जर AC घेतली तर याची BC घ्यावी लागेल. रिझन तेच, दीज आर द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता आपल्याला BC स्क्वेअर पाहायचा, म्हणजे BC दोन ठिकाणी आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये BC.
मग यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला घेता येतं BC स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू DC. इक्वेशन नंबर सेकंड झालं. बघा आता AB स्क्वेअर आला BC स्क्वेअर आला, आपल्याला प्लस करून पाहायचंय. म्हणजे कसं येईल प्लस करायचं असेल तर ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. मग आता हे दोघांना जर आपल्याला ऍड करायचं असेल तर काय करावं लागेल, लेफ्ट हँड मध्ये लेफ्ट हँड आणि राईट हँड मध्ये राईट हँड ऍड करावी लागेल. मग चला AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, बघा लेफ्ट ऍड केल्या, लेफ्ट साइड ऍड केल्या, आता राईट साइड ऍड करा. याची राईट येते AD AC डॉट ED प्लस ऍड केली याच्यामध्ये AC डॉट DC, बरोबर. बघा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर तर आलाय तुमची ऑलरेडी साइड. आता पलीकडे काय जनरेट होतं बघा, AC डॉट AD आणि AC डॉट DC. यामध्ये AC हा कॉमन निघतो, मग यामधून AC जर कॉमन काढला तर यामध्ये पहिल्यातला उरला AD आणि दुसऱ्या मधला उरला DC, बरोबर. चला AC ऍज इट इज घेतला आपण. आता AD आणि DC आकृतीत जाऊन बघा, AD आणि DC या दोघांचं जर ऍडिशन केलं, बघा AD आणि DC हे पॉइंट कसे आहेत, AD आणि C कोलिनियर, त्यामुळे दोन छोट्यांची बेरीज ऍडिशन करून एक मोठा घेता येतो. म्हणजे AD प्लस DC काय घेता येईल, AC. बघा AD प्लस DC या दोन छोट्यांची ऍडिशन घेतली तर ती आली AC. याचं रिझन जर लिहायचं झालं तर बिकॉज A डॅश D डॅश C, A D आणि C हे पॉइंट कोलिनियर असायला पाहिजे. म्हणजे A D आणि C हे पॉइंट कोलिनियर आहेत. मग आता पुढे बघा इज इक्वल टू, आता काय आलं AC इंटू AC म्हणजे काय आला AC स्क्वेअर आलं. आता काय करा, साइड चेंज करून घ्या. इट मीन्स ही साइड अलीकडे घ्या, AC स्क्वेअर इज इक्वल टू ही साइड पलीकडे टाका AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. लक्षात आलं काय झालं, हेन्स इट इज प्रूव्ड, हेन्स इट इज प्रूव्ड, हे सिद्ध झालं. कळलं. तर अशा पद्धतीने बघा आपलं टार्गेट जे होतं AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे आपण कंप्लीट केलं. लक्षात आलं बाळांनो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, कन्स्ट्रक्शन लक्षात घ्या. BD हा परपेंडिक्युलर टाकायचा आहे तुम्हाला. हा टाकल्यामुळे काय झालं, तीनही ट्रायंगल एकमेकांबरोबर सिमिलर दाखवता येतात. याचा फायदा घेऊन मी मोठा ट्रायंगल छोट्या एका छोट्या बरोबर सिमिलर दाखवला. सिमिलर दाखवल्यामुळे इथे करस्पॉन्डिंग साइड प्रॉपोर्शन घेतल्यामुळे AB स्क्वेअर क्रिएट झाला. मग काय केलं, मोठा ट्रायंगल दुसऱ्या एका छोट्या बरोबर सिमिलर दाखवला, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड प्रॉपोर्शन घेऊन तिथे BC स्क्वेअर कनेक्ट केला. मग दोघांचं फक्त ऍडिशन केलं, काहीच नाही. ऍडिशन केल्यामुळे काय झालं, AC हा कॉमन निघला, AD प्लस DC. आकृतीमध्ये बघा AD प्लस DC यांचं ऍडिशन AC होईल, AC इंटू AC स्क्वेअर झालं प्रूफ. कळलं. हा झाला थर्ड थेरम ऑफ द पायथागोरस थेरम. बाळांनो एक लक्षात घ्या, अजून एक चौथी प्रॉपर्टी म्हणजे दोन पाहिल्या आपण. याच्या अगोदर हा थेरम घ्यायच्या अगोदर दोन प्रॉपर्ट्या बघितल्या. एक सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल, नंबर 2 जिओमेट्रिक मीन प्रॉपर्टी, ही एक प्रॉपर्टी झाली. तिसरा पायथागोरस, चौथा आहे कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. आता कन्व्हर्स म्हणजे काय, याच्या उलट, बरोबर. आता मला सांगा पायथागोरस काय सांगतो, राईट अँगल ट्रायंगल असेल तर तुम्ही हायपोस्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर घेऊ शकता. अहो याचं उलट, जर एखाद्या ट्रायंगल मध्ये सर्वात मोठी साइड कोणती असते, हायपोटेनियस, मग सगळ्यात मोठ्या साइडचा स्क्वेअर हा रिमेनिंग टू साइडच्या सम स्क्वेअर असेल तर याचा अर्थ काय, तो राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे काय, राईट अँगल ट्रायंगल असेल, बघा इथं राईट अँगल ट्रायंगल असेल तर हे रिलेशन असतं, आणि हे रिलेशन जर असेल म्हणजे कन्व्हर्स मध्ये काय असतं, थेरम काय सांगतो, राईट अँगल ट्रायंगल असेल तर हे रिलेशन असतं. मग कन्व्हर्स काय सांगतो, हे रिलेशन असेल तर तो राईट अँगल ट्रायंगल असतो. कळालं. तर कन्व्हर्स ऑफ पायथागोरस जो थेरम आहे तो पेपरला प्रूव्ह करायला विचारत नाही, पण आपल्याला एक्झरसाइज मध्ये तो वापरायचा आहे. कळालं. मग कन्व्हर्स कशासाठी यूज केला जातो कळत असेल तुम्हाला. राईट अँगल ट्रायंगल कशासाठी यूज करतात, राईट अँगल ट्रायंगलच्या 3 साइड असतात, त्यापैकी कोणत्याही 2 साइड माहित असेल तर या प्रॉपर्टी मध्ये किंवा या फॉर्म्युल्यामध्ये आपण त्या 2 साइड टाकल्या की तिसरी साइड त्या ठिकाणी जनरेट होते. आणि कन्व्हर्स कशासाठी वापरतात, जर एखादा ट्रायंगल आपल्याला तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे का नाही हे चेक करण्यासाठी त्याचा कन्व्हर्स यूज केला जातो. कळालं बाळांनो. तर पुढची जी एक्सरसाइज आहे 2.1 या सगळ्या पार्टवर डिपेंड असणारी पहिला जो प्रॅक्टिस सेट आहे ते आपण आता पुढच्या लेक्चर मध्ये बघूया. व्यवस्थित सगळे थेरम लिहा, व्यवस्थित तुमच्या नोटबुक्स कंप्लीट करा. काही प्रॉब्लेम आले मला संपर्क करा. नमस्कार.